स्वागत करतो. अ, आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरू करण्यापूर्वी आमच्या संकल्प फाउंडेशनविषयी एक थोडक्यात माहिती या ठिकाणी शेअर करतो. आमचं एन-जी-ओ गेले 12 वर्षापासून महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून काम करत आहे. आमच्या एन-जी-ओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीव सेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करत आहे. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, जलसंधारण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं एन-जी-ओ काम करत आहे. या 12 वर्षात जी काही आम्हाला संधी मिळाली समाजाची सेवा करण्याची, त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या एन-जी-ओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप इथं शेअर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है। कोरोना काळात जेव्हा आमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली ऑगस्ट 2020 मध्ये आणि त्याचा मुख्य उद्देश होता, की अ, जे आमच्या एन-जी-ओचं मुख्य कार्य ग्रामीण भागात चालतं, तर ग्रामीण भागातील लोकांना उद्योगधंद्याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन करणे, शेतीच्या विविध पद्धती जसं नॅचरल फार्मिंग, योगिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत स्क्रीनचा टायमिंग खूप वाढला होता. मोबाईलची स्क्रीन असेल, कॉम्प्युटरची, टीव्हीची, त्यावर कंट्रोल कसा करायचा म्हणून आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठी ऑनलाईन वर्कशॉपचं आयोजन केलं आणि खूप सारा रिस्पॉन्स महाराष्ट्रातील सगळेच भागातून आला. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनारचं आयोजन केलं. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य या विविध सामाजिक विषयांवर पण आम्ही तज्ञांना बोलवलं. हे सगळं करत असताना जाणवत होतं, की असं काहीतरी एक नवीन उपक्रम, की ज्याच्यात संवाद राहील. म्हणून 15 ऑगस्ट 2022 ला आपल्या भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त
आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश होता, की जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहेत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणं. का गरजेचा वाटला आम्हाला सगळ्यांना, की जी पण अपंग व्यक्ती आहे, त्यांना त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, त्यांचं जीवन जगताना. मग ते त्यांच्या कमी जे असतात, त्या कशा ओळखतात, त्याच्यावर मात कशी करतात, त्यांचं जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. यासोबतच ते जेव्हा शिकत असतात, शिक्षण घेत असतात, नोकरी किंवा व्यवसाय करत असतात किंवा ते जे काही सामाजिक कार्य करत असतात, समाजात वावरत असतात, हे सगळं करताना ते स्वतःला तिथं कसं सामावून घेतात आणि जितकेही महानुभाव आतापर्यंत आले ते त्यांच्या क्षेत्रात नक्कीच मास्टर ब्लास्टर आहेत आणि ते अ, आपल्या सगळ्या अपंगत्वावर मात करत समाजाशी जुळवून घेतात. समाजासोबत जगून दाखवतात आणि स्वतःला सिद्ध देखील करतात. तर हे सगळं करताना त्यांच्यात जो सारथी दडलेला आहे, त्याला ही सगळी ऊर्जा कुठून मिळते, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा सुरू केलेला छोटासा उपक्रम आहे. निश्चितच मागच्या जवळ-जवळ 4 वर्ष आता होतील. तर जेवढेही महानुभाव येऊन गेले, त्या प्रत्येकाकडून आम्हाला प्रत्येक वेळी नवीन गोष्ट ऐकायला मिळते, शिकायला मिळते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्ता नूपूर मॅडमचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला विनंती करतो. थँक्यू सो मच विशाल सर. डोळ्यात प्रकाश नसला तरी स्वप्नांना अंधार कधीच नसतो. कारण जिथं जिद्द जागी असते तिथे दृष्टीपेक्षा ध्येय मोठं असतं. पावलात अडथळे येतात हजार, पण थांबणं तिच्या स्वभावात नाही. जी आयुष्याशी नाचते हसत हसत ती हरते अशी कहाणीच नाही. आजच्या या व्याख्यानमालेला उपस्थितांनो, या ओळी आजच्या आपल्या वक्त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व उलगडतात. आज संवाद सारथीच्या या 167व्या पुष्पाला सुगंधित करणाऱ्या, दृष्टीपलीकडे पाहणाऱ्या, संघर्षाला संधी बनवणाऱ्या एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आदरणीय नुपूर मिलिंद जोशी. ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नुपूर जोशी या 100% दृष्टीहीन असल्या तरी त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास आणि ध्येयामध्ये कुठलीही अंधुकता नाही. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस येथून त्यांनी समाजकार्य विषयामध्ये MSW ही पदवी संपादन केलेली आहे. सामाजिक क्षेत्र, कॉर्पोरेट विश्व आणि समावेशकता, इन्क्लुजन व DEI या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य देखील केलेलं आहे. स्नेहा, टाटा AIG, अनुभूती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासारख्या संस्थांमध्ये काम करत मानवी मूल्य आणि व्यावसायिकता यांचा सुंदर समन्वय त्यांनी साधलेला आहे. सध्या त्या DEI कन्सल्टन्सी विविधता येथे HR आणि आउटरीच एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर रेडिओ दिव्यांश या व्यासपीठावर रेडिओ जॉकी म्हणून आपल्या आवाजातून आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि सशक्तीकरणाचा संदेश देखील देत आहेत. बोल बेबी बोल हा स्वतःचा पॉडकास्ट देखील सुरू केला आहे. त्यांनी दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यातील अनुभव समाजासमोर प्रभावीपणे मांडले आहेत. तसेच त्या BGFI ब्लाइंड ग्रॅज्युएट फॉर्म्युम इंडिया या संस्थेच्या समिती सदस्य म्हणूनही ते आज कार्यरत आहेत. इंस्टाग्रामवरील सतरंगी किस्से ही त्यांची संवाद मालिका दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील खरे, प्रामाणिक आणि प्रेरणादायी अनुभव समोर आणते. तसंच गायन, नृत्य, कथा व चरित्र वाचन यांसारखे छंद त्या जोपासत असून नुपूर जोशी आज अनेकांसाठी अपंगत्व मर्यादा नसून तेच सामर्थ्य आहे याचा जिवंत प्रत्यय देत आहेत. आज स्टोरीज ऑफ नुपूर्स लाईफ डान्स या अत्यंत भावस्पर्शी विषयावर तर मी त्यांना आमंत्रित करते.
धन्यवाद अंजली मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आपल्या आजच्या वक्ता मान्य नुपूर जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अंजली ताई, खूप मस्त इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. आणि संकल्प फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे, विशाल सरांचे पण अ, अ, आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. तर आजचा आपला विषय आहे की नूपुर्स लाईफ अँड डान्स. तर डान्स म्हणजे मी काही प्रोफेशनल नृत्य शिकले किंवा असं काही नाही. डान्स आपण एक टर्मिनॉलॉजी म्हणून घेतोय आणि डान्सची जी अक्षर आहेत DANCE, सो त्या प्रत्येक अक्षराबरोबर आपण माझ्या लाईफचे वेगवेगळे टप्पे म्हणूया लहानपणापासून आतापर्यंत. तर ते उलगडण्याचा मी प्रयत्न करेन. तर माझी लाईफ सुरू झाली डिटर्मिनेशन पासून. आपण डी घेऊया डान्स मधला. सो डी इज डिटर्मिनेशन, जे माझ्या पेरेंट्स मध्ये सातत्याने आहे आणि त्यामुळेच मी आज एवढी सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या अचीवमेंट्स मी आतापर्यंत केल्या आहेत त्याचं सगळं श्रेय पेरेंट्सनाच जातं. कारण की माझा जो डोळ्यांचा आजार आहे त्याला ROP असं म्हटलं जातं. डोळ्यामध्ये एक पडदा असतो रेटिना नावाचा. तर रेटिना पूर्णपणे अटॅच नसल्यामुळे मला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 100% ब्लाइंडनेस मध्येच मी मोडते आणि प्रीमॅच्युअर बर्थमुळे मला ही डिसेबिलिटी आलेली आहे. तर जेव्हा माझा जन्म झाला त्याच्यानंतर माझ्या पेरेंट्ससाठी थोडासा मानसिक धक्का होताच आणि त्यांनी खचून न जाता त्यांना माझ्या आजी आजोबांचा पूर्ण सपोर्ट होता आणि त्याच्यामुळे मग हळूहळू आई बाबांनी रिसर्च करायला सुरुवात केली की आता ऑपरेशन किंवा कोणतंही या डिसेबिलिटीवर औषध नाहीये, क्युअर नाहीये. सो आता आपल्याला आपल्या पाल्याला वाढवायचंय. सो त्याच्यासाठी योग्य आपण कुठल्या संस्थेपर्यंत पोहोचू शकतो, तिला योग्य मार्गदर्शन मिळेल. तर या रिसर्च मधून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड NAB नावाच्या मुंबई इथे वरईला त्यांची ब्रांच आहे. तर त्या संस्थेशी आम्ही सर्वप्रथम कनेक्ट झालो आणि वयाच्या 1 वर्षाची मी जेव्हा होते तेव्हा मी तिथे माझ्या पेरेंट्सनी माझ्यासाठी तिथे ऍडमिशन घेतली आणि नॅप बरोबर आम्ही सगळेच, म्हणजे मी आणि माझे पेरेंट्स, आम्ही दोघंही जोडलो गेलो होतो आणि त्यांच्यातर्फे आम्हाला एक टीचर नेमण्यात आली जी वीकली व्हिजिट करायची आमच्याकडे. दर आठवड्याला यायची. आई बाबांशी बोलणं असेल, मला ब्रेल लिपी शिकवणं असेल, एव्हरीडे रुटीन डेली आपण जे रोज काम करतो, छोटी छोटी कामं, केस विंचरण्यापासून ते स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची किंवा आजूबाजूला फिरताना भाजी घेऊन यायची किंवा पांढरी काठी जी आपण वापरतो छडी, ती कशी वापरायची, या सगळ्या गोष्टी मृणाल माझी टीचर होती, तिने मला शिकवल्या आहेत. आणि माझ्या जडणघडणीतल्या सगळ्यात आई बाबांनंतर कोणाचा जर मोठा वाटा असेल तर तो मृणाल मावशीचा आहे. आणि लकीली असं पण झालं की 10वी पर्यंत माझी तीच टीचर राहिली. म्हणजे मोस्टली असं व्हायचं की टीचर स्टुडंट एक्सचेंज व्हायचे 1-2 वर्षांनी तरी. पण माझ्या बाबतीत असं झालं नाही. मी एकमेव तिची कंटिन्युअस 10 वर्ष स्टुडंट होते. सो आम्ही जेव्हा नॅबकडे पोहोचलो तर नॅब आम्हाला म्हणाली की तुम्ही हिला अंध मुलांच्या ज्या काही स्पेशल स्कूल्स आपण म्हणतो तिथे घालू नका, तिला तुम्ही रेग्युलर शाळेत घाला. तर रेग्युलर शाळेत म्हणजे सगळ्या डोळस मुलांबरोबर शिकू द्या. तर ह्याचं कारण होतं, आता ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हटलं जातं, तेव्हा एक वेगळी
टर्म यूज करायचे, इंटिग्रेटेड एज्युकेशन, म्हणजे जिथे मी आणि माझ्याबरोबर माझ्याच वयाची इतर मुलं शिकत असतील, तर अशा शाळेत घाला असं सांगितलं. तर आम्ही आईबाबांनी ठाण्यात शाळा शोधायला सुरुवात केली आणि 1-2 शाळांनी नकार दिला पहिले, कारण त्यांना अनुभव नव्हता, त्यांच्याकडे कोणी अंध विद्यार्थी पहिले शिकलेले नव्हते. सो रिजेक्शन आलं, पण तरी पण डिटर्मिनेशन परत इथे येतं की अ, जिद्द सोडली नाही आणि शिवसमर्थ विद्यालय या शाळेत मला ऍडमिशन मिळाली. अ, त्या शाळेत असं होतं की तिथे ऑलरेडी एक अंध विद्यार्थिनी 10वी शिकून पास झाली होती आणि त्याच वर्षी मी ऍडमिशन तिथे घेत होते. आणि त्यामुळे तिथल्या थोड्याफार शिक्षकांना कल्पना होती की कोणी जर अंध मूल शाळेत आहे तर त्याला कसं शिकवलं जातं किंवा काय सोयी असतात. तर त्यामुळे शाळेने होकार दिला आणि त्या मुलीची आई आमच्या शाळेमध्ये शिक्षिका पण होती. सो ती पण एक छान गोष्ट होती. सो मी शाळेत जायला लागले. शाळेत पण नॅबचा खूप सपोर्ट होता. आता आपण येऊया ए कडे. ए म्हणजे ऍक्टिव्हिटीज. सो लहानपणापासून मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत आली आहे. जसं की शाळेची पिकनिक असेल. आता पिकनिक आली की शिक्षकांना टेन्शन होतं की हिला कसं घेऊन जाणार, मुलं मस्ती करतात, ही धडपडेल, काय होईल. पण मग माझी आई तिथे भांडली होती शिक्षकांशी की नाही, तुम्ही घेऊन जा. आपण म्हणजे काही नाही होणार, ती नाही पडणार, हो तर तिला तुमच्या बरोबर ठेवा, पण तिला घेऊन जा. मग माझी पहिली पिकनिक जी शाळेतली होती, तेव्हा मी मस्त शिक्षकांबरोबर शिक्षकांचे गॉसिप्स म्हणू शकतो आपण, ते ऐकत होते. आणि मग नंतर मला मुलांमध्ये पण त्यांनी सोडलं. अ, आणि मग मुलांबरोबर ऍक्च्युली बॉन्डिंग खूप चांगलं झालंय माझं शाळेत. अजूनही माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी टच मध्ये आहेत. सो हे तसंच डान्स. मला डान्सची खूप आवड होती, पण शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेला सेम सिच्युएशन आली की हिला कसं डान्स करायला देणार. मग त्याच्यावरती पण आईला थोडस शिक्षकांशी जाऊन भांडावं लागलं, त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं, समजावं लागलं की मी हिला डान्स कसा शिकवते, अ, किंवा मग हाताला धरून एक एक स्टेप शिकवते आणि मग ती करू शकते. सोप्या सोप्या आपण तिला स्टेप्स देऊया, पण तिला डान्स मध्ये घ्या. मग मी डान्स पण शाळेत केलाय. सो ऍक्टिव्हिटीज मध्ये अजून एक की मी माझ्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे लहानपणापासून राहायला गेले होते. आमची जॉईंट फॅमिली खूप मोठी आहे आणि त्यांनी नेहमीच सपोर्ट केलाय माझ्या आई बाबांना आणि मला सुद्धा. म्हणजे असं कधी म्हणाले नाहीत की नको आमच्याकडे राहायला, नको येऊ, आम्हाला नाही जमणार तुला सांभाळायला, किंवा आम्हाला नाही माहिती कसं तुझ्या बरोबर राहायचं किंवा तुला काय लागतं, कसं करशील. सो हे कधीच मला आलं नाहीये. सो मी आजी, माझे काका काकू पुण्यातले किंवा कोणीही, म्हणजे मी सगळ्या नातेवाईकांकडे खूप लहानपणापासून राहत गेले. त्यामुळे पण मला एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आपोआप येत गेला की आपण वेगवेगळ्या लोकांबरोबर राहतोय, मग त्यांच्या काही सवयी ऑब्झर्व करणं, घरातलं वातावरण कसं असतं हे ऑब्झर्व करणं. तर ह्या गोष्टी सुरू होत्या आणि हळूहळू मी वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध लेखन असेल, तर या सगळ्या स्पर्धांमध्ये पण भाग घ्यायचे. आणि माझी आजी या सगळ्यात खूप सपोर्टिव्ह होती, आईची आई पण आणि बाबांची आई पण, दोघीही. तर त्या नेहमी मला लिहून द्यायला एखादं भाषण सपोर्ट करायचा नेहमी. आणि अ, खूप गप्पा मारायचो आम्ही शाळेत असताना. तर ह्या सगळ्या वातावरण असं आजूबाजूचं खूप पॉझिटिव्ह मिळालं. मी आता जेव्हा माझ्या मैत्रिणींच्या काही केसेस बघते की ज्यांना घरातनं बाहेर पडण्याची संधी मिळत नाही, अंध महिला असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करू दिलं गेलेलं नाहीये, त्या अजूनही घरात आहेत, चार भिंतींच्या आतमध्ये आहेत. तर त्यांच्याकडे बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की मी या बाबतीत खूप प्रिव्हिलेज्ड आहे आणि लकी आहे की मला अशी फॅमिली मिळाली की ज्यांनी मला खूप सपोर्ट केलाय थ्रू आउट माय जर्नी आतापर्यंत आणि एकदम सुरुवातीपासून.
ऍक्टिव्हिटीज मध्ये अजून एक पार्ट आहे तो म्हणजे स्कीइंग. स्कीइंग म्हणजे जसं तुम्ही स्केटिंग खूप ऐकलं असेल, तर स्कीइंग म्हणजे बर्फातला एक स्पोर्ट्सचा प्रकार आहे. आणि बर्फामध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचे बूट घालतात आणि स्लोप म्हणजे उताराचा जो एरिया असतो त्यावरती त्या बूट घालून असं स्कीइंग करत खाली जायचं असतं आणि परत फिरून वरती यायचं असतं. सो मी स्कीइंग पण केलंय. माझ्या 10वी झाल्यानंतर मनालीला एक जिज्ञासा ट्रस्ट म्हणून संस्था आहे, ती कॅम्प घेऊन जाते. तर ती आमच्या शाळेत आली होती आणि मग मी लगेच त्या कॅम्पसाठी रजिस्टर केलं. तिथे सुद्धा रॉक क्लाइम्बिंग मी केलं, ट्रेकिंग केलं, स्कीइंग पण केलं, बर्फात लोळलो, पडलो आणि माझी तेव्हा कोच खूप छान होती. म्हणजे ती म्हणू शकली असती मला की तुला नाही जमत आहे, सोडून दे किंवा नको करू आता. कारण मला सरळ स्लोपवरनं खाली जाता येत होतं, पण यू टर्न घेऊन परत वरती येताच येत नव्हतं त्या बूट आणि सगळ्या ऍक्सेसरीज सोबत. पण तरी पण तिने मला चान्स दिले. ती म्हणाली, एकदा दोनदा मी पडले म्हणजे यू टर्न घेताना. तर ती म्हणाली, अजून पडायचंय का तुला? तर ते खूप पॉझिटिव्ह होतं माझ्यासाठी, की ती असं नाही म्हणाली की बास नको करू, तुला नाही जमणार आहे. बट तिने खूप व्यवस्थित शिकवलं आणि त्यामुळे माझ्यात तो पण कॉन्फिडन्स आला की वेगवेगळ्या ऍडव्हेंचरस गोष्टी करून बघण्याचा. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये असताना एक म्हणजे असेही काही प्रॉब्लेम आले की आता चित्रकला हा विषय आहे, तर चित्रकला कशी शिकवणार, मी कसं रंग भरणार. तर ब्रेल नावाची जी स्क्रिप्ट असते 6 डॉट्स वाली, 6 डॉट्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून अक्षर तयार होत असतं. तर खडूला ब्रेल लेबल्स आम्ही लावलेले होते, लालला लाल, निळाला निळं, काळ्याला काळं, असं लिहिलेलं होतं आणि ते खडूचा एक बॉक्स होता. सो जेव्हा मला रंग करायचे असायचे तेव्हा मी तो काढून रंगवायचे. आता रंगवणार कसं, तर सपोज गणपतीचं चित्र आहे, तर गणपतीला पूर्ण बाहेरची जी बॉर्डर असते त्या बॉर्डरला आई मला दोरा लावून द्यायची. जाड धागा जो असतो, जाड धागा आई मला लावून द्यायची आणि तो धागा लावल्यानंतर आतलं ती मला दाखवून द्यायची की इथे सोंड आहे, इथे पोट आहे, इथे खालचा मांडी आहे, इथे आशीर्वादाचा हात आहे. सो त्याप्रमाणे मग मी रंगवायचे आणि तिने हात धरून मला शिकवलं होतं की आडव्या रेषा कशा काढायच्या, उभ्या रेषा कशा काढायच्या. सो ड्रॉइंगचा क्लास पण मी शाळेत आईमुळे एन्जॉय केलाय. सो शाळेचं लाईफ खूप छान होतं आणि तिथे नर्चरिंग जे आपण म्हणतो, म्हणजे आता आपण डिटर्मिनेशन, ऍक्टिव्हिटीज आणि आता नर्चरिंग वर आलोय. सो नर्चरिंग मध्ये खूप गोष्टी असतात, जसं की मी म्हटलं मगाशी की माझ्या पेरेंट्सनी मला इंडिपेंडंट बनवलंच होतं. शाळेने पण सपोर्ट केला, नॅबचा सपोर्ट होताच. आता वेळ आली होती की मी कॉलेजला जाणार, शाळा सगळं करून. तर कॉलेज कुठलं घ्यायचं, तर सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई हे आम्ही चूज केलं, कारण तिथे पण XRCVC, झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज, हे एक सपोर्ट डिपार्टमेंट होतं. अजूनही तिथे ते आहे आणि त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. तर स्टुडंट्सला नोट्स देणं असेल, लेखनिक वाचनिक लागतात परीक्षेसाठी, तर ते देणं असेल, किंवा लायब्ररीमध्ये खूप मोठी मोठी पुस्तकं असतात कॉलेजच्या, सो ते वाचण्यासाठी व्हॉलेंटिअर देणं असेल, तर हे सगळ्या सोयी XRCVC स्टुडंट्सना देत असतं. तर ते मला माहित होतं आणि त्यामुळे मग झेवियर्स कॉलेज घ्यायचं ठरवलं आणि 11वी ते TY पर्यंत मी झेवियर्सलाच होते. आणि यात एक महत्वाची गोष्ट अशी झाली की माझ्या इंडिपेंडंट ट्रॅव्हल सुरू झालं. म्हणजे मी ठाण्याला राहते आणि माझं कॉलेज होतं मुंबई CST ला. सो ठाणे ते CST रोज लोकल ट्रेननी जाणं, रोज वेगवेगळ्या लोकांना लोकल ट्रेन मध्ये भेटणं, त्यांच्याशी संवाद होणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि तिथे एक छोटासा किस्सा आहे, तो सांगायचा की
मी सीएसटी स्टेशनला उतरून जेव्हा कॉलेजला जायचं तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. पण परत येताना सीएसटी स्टेशनला आलं की प्लॅटफॉर्म तिथे ना लागून लागून आहेत. म्हणजे 1, 2, 2, 3, 3, 4 असे लागून लागूनच एंट्री आहेत. तर कधी पहिले पहिले खूप कन्फ्यूज व्हायचं. समजायचं नाही की अ, कुठला तर मग असं व्हायचं की विचारू कोणाला आता, की कुठला प्लॅटफॉर्म आहे करून. मग मी काय करायचे की जे मोची चांभार आपण ज्यांना म्हणतो बूट पॉलिश करत असतात, तर ते प्लॅटफॉर्मच्या बाहेरच बसायचे आणि फिक्स होते ते तिथे बसायचे. सो मला असं वाटलं की हा आपण ह्यांना विचारू, हे आपल्याला बरोबर सांगतील कारण हे रोज इथे बसतात. तर मग मी त्यांना विचारायचे की 3-4 प्लॅटफॉर्म कुठला आहे? तर मग ते सांगायचे की हा 3-4 प्लॅटफॉर्म आहे. हा आणि नंतर नंतर असं व्हायला लागलं की मी जशी पास व्हायचे तिथून, तर ते जे लाकडावरती असं टकटक करतात आणि कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी ते वाजवतात, तर ते वाजवून तो आधीच ओरडायचा त्याचा ब्रश वाजवून की 3-4 3-4 असं आणि मी पटकन मग जायची. आणि जोपर्यंत मला मी त्याचा एवढाच आवाज ऐकलाय 3-4 3-4 आणि काही दिवसांनी एक 15-20 दिवस त्याने सलग ही गोष्ट केली असेल आणि काही दिवसांनी ते बंद झालं. आता ते का बंद झालं? कारण एक तर तो मला कॉन्फिडन्स आला होता तोपर्यंत आणि मी विचारायचं बंद झाले होते, की कुठे आहे प्लॅटफॉर्म? मी आपली आपली जात होते. हे त्याच्या लक्षात आलं असेल आणि त्यांनी बंद केलं असेल मला मदत करणं किंवा मग तो निघून पण गेला असेल. बट त्याला थँक यू म्हणावसं वाटतं कारण की मी जवळ-जवळ 5 वर्ष तिथे जात होते. त्याला जर वाटत असतं तर त्यांनी मला रोज मदत करणं शक्य होतं. रोज 3-4 3-4 ओरडणं शक्य होतं. पण जेव्हा त्याला कळलं की हां, आता ही विचारत नाहीये, ही आपली आपली स्वतःहून जातीये तिथे. सो आपल्याला आता मदत करायची काही गरज नाहीये. ती तिची तिची व्यवस्थित जाऊ शकते. ही पण गोष्ट खूप महत्त्वाची मी त्या चांभाराकडून शिकले होते, की मदत करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच मदत किती लिमिटेड मदत करू शकतो आपण किंवा किती छोट्याशा एका गोष्टीतनं मदत होऊ शकते. सो हे खूप सारे अँगल्स त्या एका इन्सिडेंटमधनं शिकायला मिळाले. ॲक्चुअली मी त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा आवाज मी नीट ऐकला नसल्यामुळे तो मला कधी भेटला नाहीये. बट माझा मी जी सीरीज लिहिते ब्लॉगची मीडियम नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यावर मी माझे ब्लॉग्स लिहीत असते. ज्याच्यामध्ये मी माझे वेगवेगळे किस्से किंवा मला कुठल्या विषयावर काय वाटतं त्याच्याबद्दल लिहीत असते. तर तिथे मी ही स्टोरी लिहिलेली आहे. अ, आणि कॉलेजमध्ये पण एक कम्युनिटी मला मिळाली. आपण आता सीकडे येऊया. सी म्हणजे कम्युनिटी आणि अ, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोकं मिळाले. फ्रेंड सर्कल खूप वाढत गेलं. डायव्हर्स झालं ॲक्चुअली. आणि झेवियर्समध्ये टी-वायला असताना असा प्रश्न आला, की सोशिओलॉजी आणि सायकॉलॉजी माझे हे विषय होते. तर आता कोणता विषय करिअरसाठी चूज करायचा म्हणजे पुढे जाऊन? सायकॉलॉजी चूज करायचं मास्टर्सला की सोशिओलॉजी की अजून काही? तर माझे एक प्रोफेसर आहेत तर त्यांनी कॉलेजमध्ये मला गाईड केलं होतं, की तुला जर थिअरी आणि रिसर्च आणि प्रोफेसर व्हायचं असेल, अकॅडमिक्समध्ये जास्त काम करायचं असेल, तर तुला सोशिओलॉजी हा विषय आहे. आणि जर तुला कम्युनिटी लोकांशी बोलायचं असेल, वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करायची इच्छा असेल, तर लाँग टर्म करिअरच्या दृष्टीने तू मास्टर्स इन सोशल वर्क करावंस. तर मास्टर्स इन सोशल वर्क मला पण पटलं आणि मग मी शोधायला सुरुवात केली, की काय असतं बाबा एम-एस-डब्ल्यूमध्ये. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे खूप नामांकित कॉलेज आहे त्या विषयासाठी आणि तिथे जाण्यासाठी एक प्रोसेस असते म्हणजे परीक्षा असते नॅशनल लेव्हलची टिसनेट. त्यानंतर इंटरव्ह्यू असतो आणि इंटरव्ह्यू झाला तुमचा, की तुम्ही तुमच्या आवडत्या विषयासाठी इंटरव्ह्यूअर तुम्हाला सिलेक्ट करतो. सो माझी परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाला आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रॅक्टिस CODP हे माझं स्पेशलायझेशन होतं. आणि कोविडचा हा काळ होता त्यामुळे
आमचे क्लासेस ऑनलाईन Zoomवरती झाले. सो आम्ही टिस्टचं कॅम्पस लाईफ खूप मिस केले. पण चांगली गोष्ट ही होती की फील्ड वर्क आम्हाला करायला मिळालं. सोशल वर्कचा जो इम्पॉर्टंट भाग असतो की फील्ड वर्क करणं. आता फील्ड वर्कमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये काम करायचं असतं, वेगवेगळ्या वस्ती पातळीवर काम करायचं असतं. तर तिथे जाताना ॲज अ माझ्या पेरेंट्सना कन्सर्न असणार की कशी जाईल किंवा पण त्यांनी नेहमीच मला एन्करेज केलं आणि तिथे पण एन-जी-ओजनी ज्या एन-जी-ओज सोबत मी काम केलं, स्नेहा, युवा त्या एन-जी-ओजमध्ये मला खूप जास्ती सपोर्ट मिळाला आणि त्यांचं ॲक्चुअली असं होतं की थोडासा रॅपो बिल्ड करायला वेळ लागायचा. फॉर एक्झाम्पल मी धारावीमध्ये एका एरियात फिरतीये, लोकांशी बोलतेय, तर युथ बरोबर आमचं काम चालायचं तेव्हा आणि त्यांचे आम्ही गेम्स वगैरे थोडे घ्यायचो. म्हणजे लीडरशिप त्यांना शिकवायची असेल तर त्यांचे आम्ही काही गेम खेळायचो, बैठे किंवा टीम वर्क कसं गेम थ्रू समजवता येईल. टीममध्ये सगळ्यांनी एकत्र राहणं किती महत्वाचं असतं. तर ते सगळं समजायला आम्ही काही गेम्स घ्यायचो आणि ते गेम्स घ्यायच्या आधी मुलं थोडीशी कॉन्शियस असायची माझ्याशी बोलताना. पण एकदा का त्यांचा बॉन्ड झाला माझ्यासोबत, की मग खूप सुंदर प्रकारे कनेक्ट व्हायचो आम्ही. आणि मला पण ती गोष्ट आवडायची, की मुलं त्यांचा त्यांचा वेळ घेतायत. थोडंसं ऑकवर्ड होतायत सुरुवातीला. कसा प्रश्न विचारू त्यांनाही कळत नाहीये. बट ते ॲट प्रयत्न करतायत, प्रश्न विचारतायत आणि ते मला त्यांच्यातलं खूप आवडलं. आणि फील्ड वर्कमध्ये खूप वेगवेगळे अनुभव आले आणि मला आधी असं वाटायचं, की यार म्हणजे कसं वातावरण असेल स्लम्समध्ये. खूप घाबरायला व्हायचं बिकॉज फिल्म्समध्ये वगैरे तसं बघितलं होतं. पण स्लम एरिया खूप सेफ मला वाटला जेव्हा मी स्वतः तिथे जाऊन काम केलं. इव्हन हाय क्लास म्हणजे हिरानंदानी सोसायटी किंवा आपण असं मोठे एकदम हाय राईज कॉम्प्लेक्सेस असतात. तिकडे जास्त मला लोनली वाटतं जेव्हा मी एकटी जाते. पण स्लम्समध्ये एक कम्युनिटीचं फील असतं आणि मला नेहमीच स्लम्समध्ये खूप जास्ती सेफ फील वाटतं. सो आम्ही झारखंडला पण गेलो होतो TISS द्वारे. सोशल ऑडिट युनिट नावाचं एक डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंट ला ते लोक रिपोर्ट्स देतात. म्हणजे आता महात्मा गांधी नरेगा जी स्कीम आहे गावामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी, तर त्या स्कीम रिलेटेड गावात खरंच काम चालू आहे का? ती स्कीम लोकांपर्यंत पोहोचली आहे का? अटेंडन्स लोकांचा बरोबर लागतोय का? रोजंदारी जी मिळते नरेगा वर्कर्सना ती बरोबर मिळतेय का? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघायचो आणि गव्हर्नमेंट पर्यंत त्या रिपोर्ट करून पोहोचवायचो. जिथे जिथे घोळ असेल तिथे ते सगळं आम्ही रिपोर्ट करून पोहोचवायचो. सो रुरल आणि ते पण झारखंडमध्ये काम करताना एक वेगळा अनुभव आमच्या अख्ख्या बॅचसाठी होता. कारण तेव्हा फर्स्ट टाईम आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. भेटलो होतो. कोविड मुळे आम्हाला भेटता आलं नव्हतं. सो ॲज अ क्लास आम्ही सगळे वर्गमित्र एकत्र भेटत होतो. आमचं बॉन्डिंग तिथे खूप छान झालं आणि गावात पण खूप छान अनुभव मला आले. अ, महिला खूप पटकन माझ्याशी कनेक्ट व्हायच्या गावातल्या. त्यांना काही विचारायचं असायचं बचत गटांबद्दल किंवा त्यांच्यासाठी ज्या योजना चालतात किंवा साधं सिंपल की ग्रामसभेमध्ये महिलांना प्रवेश आहे की नाही? किंवा महिलांना त्यांचं मत मांडता येतं ग्रामसभेमध्ये की नाही? हे पण आम्ही विचारायचो. तर त्यावेळेला खूप खुलून बोलायच्या म्हणजे इतर मुलींशी एवढं त्या खुलून बोलत नव्हत्या जेवढं माझ्याशी बोलायच्या. सो कधी-कधी मला असं छान वाटायचं, की अरे माझ्याशी खूप खुलून बोलतायत आणि मग त्यांच्यात कोणीतरी ब्लाइंड रिलेटिव्ह असेल, नातेवाईक त्यांचं कोणी ब्लाइंड असेल, तर त्याच्याबद्दलही त्या सांगायच्या, की "दीदी हमारा भतीजा आपके जैसा है, उसके लिए कुछ कर सकते हैं क्या? कोई संस्था है क्या जिसके साथ हम जुड़ सकते हैं?" तर अशा पण गोष्टी झाल्यात आणि
चांगले वाईट दोन्ही अनुभव येतच असतात आणि त्यातनं जाणं हे पण महत्वाचं असतं कारण त्यातनंच आपण खूप गोष्टी शिकत असतो. तर ट्रॅव्हलिंग करताना खूप वेगवेगळे अनुभव येत होते. आणि आपण ज्या कम्युनिटीला हिजडा समाज किंवा किन्नर कम्युनिटी, ट्रान्सजेंडर्स आपण म्हणतो. मला त्यांच्याबद्दल लहानपणापासूनच एक वेगळं अट्रॅक्शन होतं. म्हणजे ट्रेनमध्ये जेव्हा त्या पैसे मागतात, तेव्हा एक प्रकारची त्यांची टाळी वेगळी असते, राइट? सो मला त्या टाळीचं लहानपणापासून अट्रॅक्शन होतं, की यार आपल्याला अशी टाळी का नाही वाजवता येत? आणि मग जेव्हा माझ्याकडे 10वी नंतर फोन आला, तर मी फोनवरती एक ट्रान्सजेंडर हा शब्द पण मला माहिती नव्हता. मी हिजडा डॉक्युमेंटरीज किंवा असंच सर्च करून पाहिलं आणि त्यांच्या विषयी मग मला YouTubeवरती माहिती मिळाली. डॉक्युमेंटरीज मी बघितल्या आणि बघताना एक प्रॉब्लेम एक आपण म्हणतो ना, की एका कम्युनिटीला आपण कसं रिलेट करू शकतो स्वतःसोबत. सो ते मला जाणवलं, की जसं माझ्यासोबत माझ्या डिसॅबिलिटीला घेऊन डिस्क्रिमिनेशन होतं पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा लोकं माझ्याकडे असं टक लावून बघत बसतात. अ, विचारत नाहीत काही, फक्त असं बघत बसतात किंवा अझ्युम करतात खूप गोष्टी, की हिला हे येतच नसेल, ब्लाइंड आहे ना, मग स्वयंपाक करता येतच नसेल किंवा तर तसं होतं, की जस्ट बिकॉज त्यांचं जेंडर आयडेंटिटी डिफरंट आहे, म्हणून त्यांना समाजापासून वेगळं केलं जातं. त्यांना पण खूप डिस्क्रिमिनेशन रोजच्या जगण्यात डे टू डे लाईफमध्ये फेस करावं लागतं. सो हे कुठेतरी मला रिलेट झालं आणि मी तेव्हा असं ठरवलं, की आपल्या लाँग टर्म करिअरमध्ये आपण या कम्युनिटीसाठी काम करायचं. आणि काम करायचं तर मग पहिले मला पण भीती होतीच, जशी सगळ्यांना असते, की यार ह्यांच्याशी कसं बोलू, कशी सुरुवात करू, काय रिएक्ट होतील, बोलतील का? पण मग हळू मी डेअरिंग करून थोडं कॉन्टॅक्ट्स मैत्रिणी कम्युनिटीतल्या जोडायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल सध्या माझा रिसर्च चालू आहे आणि कम्युनिटीसाठी खूप काम करायची इच्छा आहे. पण मग मी एक नाटक लिहिलं होतं 2019 मध्ये आणि टीम विजन नावाची एक संस्था आहे. त्यांची नाट्य स्पर्धा होती तेव्हा. तर आम्ही तिथे ते परफॉर्म केलं होतं. 4-5 आम्ही ब्लाइंड लोकं मिळून आणि ट्रान्स कम्युनिटीतली आमची एक मैत्रीण आहे. तर आम्ही ते परफॉर्म केलं होतं. तर त्या नाटकात असं होतं, की अवघे धरू सुपंथ नाव होतं. अ, मला रोड क्रॉस करताना रोज हेल्प घ्यावी लागते. तर वेगवेगळे लोकं भेटतात. काही इग्नोर करतात, काही क्रॉस करून देत नाहीत, काही त्यांच्यातच बोलत असतात. तर असं दाखवलं होतं आणि मग एक किन्नर समाजाची व्यक्ती येते आणि ती मला रोड क्रॉस करून देते आणि मग इंटरव्हल नंतर मी हॉटेलमध्ये जेवायला जाते एकटी. तर मला तो हॉटेलवाला काही जेवायला बसण्यापासून अडवत नाही. मला तो आत घेतो, बसवतो. पण त्याच वेळेला तिथे एक किन्नर समाजातली व्यक्ती येते आणि ती जेव्हा हॉटेलमध्ये यायचं नुसतं म्हणते जेवायला बसायचंय, तर तो तिला अडवतो आणि मग मी तिथे जाऊन त्याला प्रश्न विचारते, की तुम्ही मला जर आत घेतलंय, मी पण एक समाजाचा मार्जिनलाइज्ड घटक किंवा वेगळा घटक आहे. तर तुम्ही मला जर आत घेतलेला आहे, तर तुम्ही या ताईंना पण आत घेतलंच पाहिजे आणि मग त्यांच्यासाठी जो ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन राईट ॲक्ट आहे, नालसा जजमेंट आहे, जे 2015 मध्ये आपल्या देशात सुप्रीम कोर्टाने लागू केले, त्याच्याबद्दल अवेअरनेस आणि मग आमची फ्रेंडशिप लास्टला तिथे दाखवली. असं एक छोटंसं आम्ही नाटक केलेलं आणि त्याला आम्हाला फर्स्ट प्राइज पण मिळालं होतं. सो खूप काही केलंय मी आणि अ, हे सगळं करत असताना एक कॉमेडी पण काही किस्से होतात. म्हणजे एकदा एक माणूस होता, तो चालत माझ्यासोबत आला आणि मला विचारलं, "तुला मदत करू का?" तर मी म्हटलं, की "हो, मला रस्त्याने समोर क्रॉस करायचंय. तिकडे रिक्षा स्टँड आहे समोर, तर तिथे मला सोडा." तर तो म्हटला, "ताई मला बोलायचंय तुमच्याशी." म्हटलं, "काय बोलायचंय दादा? पटकन बोला, मला घरी" तर म्हणे, "नाही जरा चहा पीत बोललो असतो तर." अ,
आपके फॅमिली में कोई नहीं है क्या? मग असा प्रश्न केल्यावर मला थोडंसं वाटलं, की आई म्हणजे काहीतरी गडबड आहे. सो मग मी सांगितलं त्याला, की "नहीं हमारी तो बहुत बड़ी जॉइंट फॅमिली" असं. "अच्छा ताई असं आहे का? पण मी तुम्हाला बघितलं, तुम्ही खूप चांगल्या आहात दिसायला आणि एकट्या सगळं करताय. तुम्ही अशा असल्यात तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांभाळतो. मी 35 वर्षांचा आहे. माझ्याशी लग्न कराल का?" आणि मग मी म्हटलं, की "यार नाही, काय संबंध?" म्हटलं आणि माझा आवाज खूप लहान मुलांसारखा आहे. सो मी त्याचा जरा वापर केला आणि त्याला सांगितलं, की "नाही दादा, मी तर शाळेत जाते." मग तो म्हणाला, "अरे यार!" हे काय? मग तसं म्हणायला लागला, की "अरे पोरगी आवडली, ती पण पटत नाही." म्हटलं, "तुम्ही मला सोडताय की मी जाऊ?" "नाही, नाही ताई सोडतो, सोडतो." मग त्याने मला सोडलं. म्हणजे असे किस्से खूप होत असतात, की लोकं काही वियर्ड प्रश्न विचारतात. अ, किंवा काहीतरी विचित्र बोलतात. पण आपण त्याच्यातनं पण काहीतरी म्हणजे घाबरायला होतंच, नाही असं नाही. पण जेवढं आपण त्या अनुभवातनं जातो, तेवढंच आपण पुढे-पुढे जाऊन स्ट्राँग होतो, असं मला वाटतं. अ, आणि तसंच अ, एकदा अ, आम्ही सगळे कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी झेवियर्समध्ये असताना मला पहिली परदेशवारी करायची संधी आली. आता परदेशात म्हणजे आमचं कॉलेज एक हिस्ट्री स्टडी टूर न्यायचं इटलीमध्ये. अ, तर तेव्हा पण पहिल्यांदाच माझी वेळ होती, की मी परदेशात जाणार आहे. अ, तर तेव्हा पण एक वेगळा अनुभव मला आला, की तिकडे सगळी लोकं कशी आपल्याला ट्रीट करतात किंवा आम्ही म्युझियम्समध्ये वगैरे जायचो, तर तिथे गाईड मला व्यवस्थित समजावून सांगायचे. ऑडिओ काही-काही म्युझियम्समध्ये तिथे ऑडिओ पण होता, जो म्हणजे रेकॉर्ड केलेलं होतं, की आता सपोज एक शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे किंवा तिथल्या एका राजाचं मूर्ती आहे, तर त्या राजाबद्दलची सगळी माहिती त्या ऑडिओत होती आणि ती मग त्यांनी आम्हाला ऐकायला दिली. तर तिथे पण खूप वेगळा अनुभव आला आणि मस्त वाटलं. पॅरिसमध्ये आम्ही फिरलो. तर म्हणजे ह्याच्यातनं हेच सांगायचंय, की ज्या तुम्हाला संधी मिळतील, त्या संधी तुम्ही घेत चला. जस्ट बिकॉज आपल्याला डिसॅबिलिटी आहे, तर करता येणार नाही किंवा कसं जमेल ह्याच्यापेक्षा अ, असा विचार करायचा, की ठीक आहे, समटाईम्स देअर कॅन बी लिमिटेशन. पण तरी पण आपण काय करू शकतो? आपलं 100% कसं देऊ शकतो हे महत्वाचं आहे आणि लोकं मदत करतात. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं, की यार मी एकटी बाहेर चालली आहे, तर लोकं कशी मदत करतील किंवा काय होईल? तर लोकं खूप व्यवस्थित मदत करतात. ऑफ कोर्स किस्से पण होतातच, बट त्यामुळे घाबरून जायचं नसतं. अ, म्हणजे आपण मदत घेऊ शकतो. हेल्प करणारे खूप लोकं आजूबाजूला चांगले आहेत. सो आपण आता DANCE वर आलोय. ई म्हणजे एम्पॅथी. सो मी एवढ्या वेगवेगळ्या त्यात एक एम्पॅथी आली. एम्पॅथी म्हणजे की सगळ्यांकडे एक समतेच्या अँगलने, इक्विटीच्या अँगलने बघणं आणि प्रत्येकाला समजून घेताना म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. वेगवेगळे चॅलेंजेस असू शकतात. तर हे आणि अ, मला माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीतनं कळलंय, की लोकांशी बोलताना प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या कॉन्टेक्स्ट, एन्व्हायर्नमेंटमधून येतो आणि त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे परसेप्शन्स असू शकतात माझ्याबद्दल किंवा अ, डिसॅबिलिटीबद्दल. तर ते जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा मला आधी असं वाटायचं, की यार किती लोकांना मी अवेअर करू? म्हणजे कधी-कधी राग पण यायचा, की एवढं इंटरनेट आहे, सगळं आहे, तर लोकं तिकडे का बघत नाहीत? बट मग आपली जबाबदारी लक्षात येते, की लोकं जर माझ्यासोबत कम्फर्टेबल आहेत, मला विचारतायत प्रश्न, तर मग ते पण खूप गरजेचं आहे, की मी त्यांना उत्तर देणं आणि दरवेळेस उत्तर दिलं पाहिजे हे नसतं. कधी-कधी आता समजा 5 जणांना मी सांगितलंय काठीबद्दल किंवा मोबाईल मी कसा वापरते बाबा, आता स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरबद्दल. तर
मी एका दिवशी असंही सांगते, की मला आत्ता मी खूप लोकांशी बोलले. आता मला खरंच दमल्यासारखं झालंय. आपण नक्की बोलू. तुम्ही उद्या भेटा किंवा आपण नंबर एक्सचेंज करू आणि बोलू. बट मी तो चान्स अवेअरनेसचा आता सोडत नाही. बिकॉज मी जेव्हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये होते, एक्झिक्युटिव्ह इन्क्लुजन म्हणून माझी पोस्ट होती तिथे टाटा AIG मध्ये आणि माझी टीम खूप सपोर्टिव्ह होती. म्हणजे माझे मॅनेजर आणि माझी सगळी टीम सपोर्टिव्ह होती. पण त्यांनी मला म्हणजे पहिले पहिले ऑफिसमध्ये मी खूप डिस्क्रिमिनेशन फेस केलं. म्हणजे गुड मॉर्निंग समोरचं कोणी म्हणायचंच नाही मला, माझी टीम सोडली तर. आणि खूप मग एकटं वाटायचं, की यार सतत मलाच पुढे जाऊन बोलावं लागतंय आणि माझा स्वभाव बोलका असल्यामुळे मीच बोलायचे, की हाय, गुड मॉर्निंग. कोणी पण रँडम बाजूच्या डेस्कवरती बसला असेल त्यांच्यासोबत. आणि जेव्हा ऑफिसच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत होत्या, तेव्हा पण एक गरबा नाईट होती बेसिकली आणि तिथे डान्स वगैरे करायचा होता. तर त्यांना एक भीती होती, की हिला लागेल. आम्ही खूप असे मस्त नाचतो, बेभान होऊन नाचतो, तर हिला लागेल, काही होईल. पण मी तिथे पण आग्रह करून, "नाही सर, मला तुमच्यात थोडं 2 मिनिटं तरी नाचू दे ना, मग मी साईडला नाचते." असं करून केलं. म्हणजे कधी-कधी आपल्याला स्टँड घ्यावा लागतो आणि ऑफिसमध्ये मी बोलायचे, की त्यांनी सुरुवातीला मला ऑफिसमध्ये येऊ दिलं आणि नंतर म्हणले, की वर्क फ्रॉम होम करा. आठवड्यातनं फक्त एकदाच ऑफिसला आहे. तर ते मला कुठे होतं. मग मी माझ्या बॉसला बोलले होते, की "सर, मी एक्झिक्युटिव्ह इन्क्लुजन आहे आणि मी जर ऑफिसमध्ये प्रेझेंट राहिले, तर समोरच्या सगळ्या एम्प्लॉईजना कळणार आहे, की एखादी ब्लाइंड व्यक्ती ऑफिसमध्ये आहे, तर ती कसं काम करू शकते, कसं सगळ्यांशी बोलू शकते, कॉम्प्युटर कसा हाताळते आणि लोकं मला प्रश्न विचारतील. जर मी ऑनलाईन मीटिंग्समध्ये सगळ्यांशी बोलले, तर तेवढा इम्पॅक्ट होणार नाही, जेवढा मी इन पर्सन कोणातरी समोर उभं राहून, एखाद्या लीडर समोर, मॅनेजर समोर उभं राहून प्रेझेंट केलं, तर इम्पॅक्ट वेगळा पडतो दॅन ऑनलाईन मीटिंग्स. तर ते माझ्या सरांना पटलं होतं, पण तरी पण इंटरनली काही कंपनीच्या रिस्ट्रिक्शन्समुळे अ, माझा म्हणजे वर्क फ्रॉम होम थोडं जास्त झालं तिकडे. पण तरी पण तिथे माझा स्टँड खूप ठाम होता, की मला का अ, ऑफिसमध्ये जायचंय, का करायचंय? सो आपल्याला कधी-कधी लोकांना समजावं लागतं आणि तिथे पण मग माझी एम्पॅथी डेव्हलप झाली, पेशन्स थोडे डेव्हलप झाले आणि जेव्हा मी अनुभूती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गेले, अ, खूप वेगळ्या प्रकारचं काम करणारी संस्था आहे ही. अ, तर आपण ज्यांना नोमॅडिक डिनोटिफाईड ट्राइब्स किंवा भटके विमुक्त समाज असं म्हणतो. आपल्या महाराष्ट्रात एकूण 40 पेक्षा अधिक जाती या समाजामध्ये येतात. त्याच्यामध्ये थोडी एक्झाम्पल्स जर द्यायची झाली तर डोंबारी असतील, लोहार, घिसाडी असतील, जे वीटभट्टीवर काम करताना दिसतात किंवा पोतराज आपण ज्यांना म्हणतो, की जे चाबूक आणि देवीचा फोटो, डमरू असं घेऊन तुम्हाला दिसतात. गोंधळी दिसतात, जोगवा मागणारी कम्युनिटी दिसते. तर या सगळ्या कम्युनिटीच्या यूथ आणि महिलांसाठी काम करणारी अनुभूती चॅरिटेबल ट्रस्ट ही बदलापूरला असलेली एक संस्था आहे आणि मला तिथे काम करण्याची संधी मिळाली होती. दीपा पवार या स्वतः एक भटक्या विमुक्त समाजातनं येतात आणि त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. सो जेव्हा मी तिथे काम केलं तेव्हा अजून समाजातले वेगळे प्रॉब्लेम्स कळले. म्हणजे आपण मानसिक आरोग्यावर बोलतो, पण या लोकांच्या मानसिक आरोग्यावरती कोणीच बोलत नाही. किंवा अ, म्हणजे वीटभट्टीवर काम करणाऱ्या लोकांची काय असणार मेंटल हेल्थ? त्यांना काय मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम असणार? असा एक ॲटिट्यूड मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये दिसून येतो. पण खूप दीपाताईंनी याच्यावर काम केलंय. पोलादी बाया नावाचं त्यांचं पुस्तक आहे. सो ते जेव्हा मी सगळं वाचलं, तेव्हा आपण म्हणतो ना, एक आपली आयडिओलॉजी बिल्डअप होते. अ, आपल्या व्हॅल्यूज, आपल्या अ, काय तत्व आपण म्हणतो किंवा काही मूल्य असतात, की जी घेऊन आपण लाईफटाईम चालत असतो. सो ते अनुभूतीमध्ये माझं खूप स्ट्राँगली मी म्हणेन की डेव्हलप झालं. सो खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो. सो मी
शेवट करताना हेच सांगेन की तुमचे मित्र-मैत्रिणी तुम्ही खूप डायव्हर्स बनवण्याचा प्रयत्न करा आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधले किंवा वेगवेगळ्या अ, जागेत राहणारे आणि त्यांच्याकडनं तुम्ही खूप शिकाल. सो आत्तापुरतं एवढंच बोलेन आणि सगळ्यांना इथे माझं बोलणं ऐकल्याबद्दल खूप खूप थँक यू. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल तर नाव स्टेज इज युअर्स. सो मी थांबते. आपण धन्यवाद नूपूर मॅडम. येस. खूपच प्रेरणादायी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही ज्या स्वरूपात हे सगळं मांडलं हे खूपच जे पण लोक आता लाईव्ह ऐकतायत नंतर ऐकतील त्यांच्यासाठी प्रेरणादायी असेल. आणि तुम्ही जे नृत्याबद्दल सांगितलं डान्स, ते टायटल असं घेण्याचं कारण जेव्हा इंटरनेटवर शोधलं की नूपूर म्हणजे काय असतं, तर त्याच्यात येस. असं जाणवलं की त्यात जेव्हा त्याच्या एंडला गेलो तर नूपूर म्हणजे नृत्य. तर मी म्हटलं की तुमचं जेव्हा सगळं ते बायोडाटा बघितला तर की ऑलरेडी तुम्ही इतकं सगळं तुमचे जे अ, पैलू आहेत, स्किल्स आहेत आणि जे गोष्टीच्या स्वरूपातच म्हणतात, तर मग स्वतःच जीवन जगत असताना जो जीवनाचा नाच आहे त्याच्याच गोष्टी तुमच्याकडून मिळाव्यात म्हणून अ, हे टायटल घेतलं आणि तुम्ही त्याचं येस. अगदी छानपैकी विस्तार स्वरूपाने मांडलं. अ, मॅडम हे सगळं करत असताना तुमच्या जीवनात अगदी बालपणापासून हं. आतापर्यंत तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे? अ, ओके. अ, असे खूप आहेत खरं तर. पण एक छोटासा इन्सिडेंट मी सांगेन, की जेव्हा म्हणजे मी अजून असं काही मोठं ट्रान्स कम्युनिटीसाठी काम तर करत नाहीये. आता थोडं-थोडं सुरू केलंय. लोकांशी बोलणं, कम्युनिटीला समजून घेणं, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर एक राणी नावाची माझी ट्रेनमधली ट्रेन फ्रेंड आपण तिला म्हणू शकतो. सो ती माझी ट्रेनमधली मैत्रीण झाली होती आणि अ, ती पहिली माझी मैत्रीण होती किन्नर कम्युनिटीतली, की मी जिला असं डेअरिंग करून, "हाय दीदी, आपका नाम क्या है?" असं विचारलं होतं. आणि मग तिथपासनं जी आमची संवादाची सुरुवात झाली होती, ते आम्ही रोज बोलायचो. म्हणजे जेवियर्सला जाताना माझा एक डबा फिक्स होता ट्रेनचा आणि ती त्याच डब्यात यायची, मोस्टली यायची आणि ती फक्त 5 मिनिटासाठीच असायची. कारण पैसे मागून परत तिला उतरून दुसरी ट्रेन पकडून जायचं असायचं. सो तेवढ्या ड्युरेशनमध्ये काही ना काही बोलायचं म्हणजे आज काय खाल्लं, चहा प्यायला का छोटंसं काहीतरी बोलायचो किंवा जस्ट कधी-कधी तर नुसतंच स्माईल द्यायचो, काही बोलायचो पण नाही. पण तो कुठेतरी एक बॉन्ड झालेला आणि शेवटचा माझा कॉलेजचा दिवस होता. सेंड ऑफ च्या दिवशी आणि मला आता माहीत होतं, की राणी दीदीला आपल्याला आता भेटता येणार नाहीये. अजूनही माझ्याकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीच आहे. पण तेव्हा असं वाटलेलं, की आज लास्ट डे आहे, तर आज ती मला भेटावी यार काहीतरी आणि त्या दिवसाच्या आधी 3-4 महिने असं झालेलं, की ती दिसलीच नव्हती मला ट्रेनमध्ये. आणि मी ट्रेनमध्ये चढल्या-चढल्या असं म्हणत होते त्या दिवशी मनात स्वतःलाच, की यार आज राणी दीदी भेटली पाहिजे, नाहीतर आपण परत कधी या रूटने येणार. आज तर कॉलेजचा फेअरवेल आहे, शेवटचा दिवस आहे. आता तर काय आपलं येणं होणार नाही. आणि लकीली ती आली त्या दिवशी ट्रेनमध्ये आणि एकदम एक्साइटमेंटमध्ये मी तिला एकदम "हाय, कशी आहेस?" वगैरे असं आमचं एकदम अ, बोलणं सुरू झालं आणि अ, तिच्या लक्षात आलं आणि माझ्याही, की आजूबाजूच्या लेडीज बायका बसल्या होत्या. त्या एक आमच्याकडे असं एकटक बघत होत्या, की "आईला हे काय घडतंय?" किंवा काही-काही अशा होत्या, की ह्या दोघी एकमेकांशी कसं बोलू शकता? म्हणजे एक्साइटमेंट होत्या. काही असंच बघत होत्या, काही असं स्टेअर करून बघत होत्या. असं तिच्याही लक्षात आलं आणि माझ्याही आलं नंतर. तर त्या एका लास्ट मिनिटात म्हणजे आमचं बोलणं झालं आणि तिने त्या सगळ्या बायकांना एक लूक दिला
आणि ती एक स्टेटमेंट म्हणाली जे माझ्या लाईफ टाईम लक्षात राहील, की ती उतरताना फक्त म्हणाली, की "ये लड़की है ना, मुझे मेरे आवाज से हमेशा पहचान लेती है." सो ते मला खूप भारी वाटलेलं तेव्हा, की आपल्या म्हणजे ती मला आधी सांगायची कधी-कधी, की "यार मला फॅमिली नाहीये, माझं कोणी नाहीये." अ, तर तिने तिची ओळख करून दाखवणं आणि ते दाखवत असताना सांगणं, की माझी एक मैत्रीण आहे किंवा माझ्या आवाजावरनं मला कोणतरी ओळखतंय, हे तिच्यासाठी किती इम्पोर्टंट आहे हे तेव्हा जाणवलं. आणि मग त्या दिवसापासून असं शिकले, की यार इम्पॅक्ट असं आपल्याला वाटत असतं ना, की नंबर्समध्येच झाला पाहिजे, काहीतरी मोठा इम्पॅक्ट असला पाहिजे. बट ही छोटी-छोटी जी कन्व्हर्सेशन्स असतात त्याच्यातनंही काही समोरच्यावर इम्पॅक्ट होत असतो किंवा होऊ शकतो. सो तो माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदाचा क्षण होता. या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की अगदी लहानपणापासून आतापर्यंत फॅमिली सपोर्ट, फ्रेंड हं, सपोर्ट सर्वच आहे. पण जसं तुम्ही प्रत्येक जे काही क्षेत्र मिळाले, मग नोकरीचं ठिकाण असेल, शिक्षणाचं ठिकाण असेल, स्पोर्ट्स असेल किंवा कम्युनिटी सोबत एंगेजमेंट असेल, हं. तर प्रत्येक ठिकाणी तिथं जुळवून घेत स्वतःला त्यांच्यातच एक आहे म्हणून अ, त्यांच्याशी संवाद साधणे. तर हे सगळं करण्यासाठीची एनर्जी, ऊर्जा कुठून मिळते? त्याचं सिक्रेट काय आहे? ओके. ॲक्चुअली माझ्या बाबांची आई म्हणजे मंगला आजी जिला मी लहानपणापासून बघत आले. तर तिच्याकडनं मी एक शिकले, की ती ना कोणाशीही बोलायची. म्हणजे वॉचमन, रिक्षावाला, कामवाल्या मावशी, अ, एकदम कोणीतरी व्ही-आय-पी माणूस, ती सगळ्यांशी बोलायची. पण सगळ्यांची ती सेम पद्धतीने बोलायची. असं नाही, की ह्याच्याशी वेगळं बोलणार, ह्याच्याशी असं अ, असं नाही. ती सगळ्यांशी सेम बोलायची आणि ते मला कुठेतरी लहानपणापासून एक मनात रुजलं होतं, की यार आजीला एवढे सगळे लोकं का रिकॉग्नाइज करतायत किंवा त्यांच्या ती लक्षात काय कारण ती सगळ्यांशी सारखं बोलते. सगळ्यांना ती एक रिस्पेक्ट देते. एक म्हणजे एक आपलं मानून सगळ्यांशी बोलते. सो हे मला आजीचा खूप मोठा आदर्श लहानपणापासून होता आणि ती एनर्जी तिथूनच येते आणि जसं मी मगाशी म्हटलं, की हो, म्हणजे राग येतो कधी-कधी, कंटाळा येतो अवेअरनेस करायचा किंवा असं वाटतं यार किती लोकांना अजून माहिती करून द्यायला पाहिजे, नाहीये. पण मग तेच वाटतं, की आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करत राहिलं पाहिजे. सो आजी सिक्रेट आहे माझ्या एनर्जीचं आणि येस. परत एक छोटा प्रश्न, की जसं जीवनात आनंद असतो, तसं हं, काही वेदनादायक क्षण पण असतात. असा कुठला बरोबर. वेदनादायक क्षण, की जो कधी विसरू शकत नाही. मग तो फिजिकली असेल, हं, मेंटली हं. असेल, की जो जीवनात आला आणि तो लक्षात राहिला, की त्यातनं एक मला धडा मिळाला, असं कुठला क्षण? ओके. आम्ही ॲक्चुअली 6वीत होतो आणि आम्ही कॉम्प्युटर क्लासला जायचो आणि आम्हाला शिकवायला पण जे प्रोफेसर तेव्हा सर होते ते पण अंधच होते. तरी पण ते ना आम्हाला म्हणजे मुलींना स्पेशली आमच्या कपड्याला हात लावून बघायचे. आमच्याशी बोलायचे, की "हे काय स्लीव्हलेस घालून आली आहेस? नीट घाल." किंवा कीबोर्डचं नॅव्हिगेशन करताना आमच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लाव किंवा असं त्यांनी केलं. म्हणजे आम्ही त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तो जो इम्पॅक्ट असतो, की एक शिक्षक आहेत, आपल्यासारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यासोबत असं केलंय, तर हा खूप वर्ष राहिला. म्हणजे जवळ-जवळ तर मी शाळेत पण मला मित्र नव्हते किंवा मुलांशी मी एवढी खुलून बोलायचे नाही. अ, तर ती डेअरिंग परत आणायला आता मी बोलते व्यवस्थित सगळ्यांशी. पण ती डेअरिंग परत आणायला वेळ लागला.
तर हा एक प्रसंग होता की तिथे पण मी म्हणेन की आमच्या घरात माझं आणि आईचं, बाबांचं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे मी हे रिपोर्ट करू शकले की माझ्यासोबत असं काहीतरी आई होतंय, मला ते सर त्रास देत आहेत आणि मग कंप्लेंट केली, त्यांना जॉबवरनं काढून टाकलं. सो ही एक चांगली गोष्ट झाली. पण त्याचा जो इम्पॅक्ट होता तो अ, अजूनही म्हणजे कधी ना कधी नवीन कोणत्या अनोळखी पुरुषाशी बोलायला गेले, तर कधी ना कधी ती एक म्हणजे भीती असते. असं माहिती आहे की सगळे सारखे नसतात, पण तरी पण एक अनकॉन्शियसली ती भीती नेहमी मनात असते. पण तेच आहे की वेगवेगळे अनुभव घेतल्यामुळे खूप वेगवेगळी लोकं भेटली आणि त्यामुळे त्यांना डील करायला पण आता थोडंसं डेअरिंग आहे. बट हो, म्हणजे या प्रसंगाने खूप जास्ती इम्पॅक्ट लहानपणी केला होता. हम्म. खूप छान नुपूर मॅडम, तुम्ही अगदी जसं उदाहरणात सांगितलं की जिथं गेलं त्यांच्यात मिसळून जायचं, त्यांच्यातलंच एक व्हायचं. आणि हे खूप सगळ्यांनाच जमतं असं नाही. तर निश्चितच तुमच्याकडून खूप छान हे मिळालं. आज मार्गदर्शन सगळ्यांना एक तुमच्या गोष्टीतून. मी सर्वात आधी भानसे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. मग आपण सगळ्यांनाच बोलायला प्रतिक्रिया द्यायला सांगूया. भानसे सर. मॅडम नमस्कार. हॅलो, नमस्ते. हा, सर्वांना नमस्कार. मॅडम तुमचं ऐकलं, पूर्ण ऐकलं. तुम्ही खूप म्हणजे छान कार्य करत आहे. आज शिक्षणासोबत पण आता तुमच्या प्रत्येक गोष्टीतून मला पण बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त मला एक विचारायचं म्हणजे समोरचं भविष्य तुम्ही त्या जे कम्युनिटी सोबत काम करवले आज पण, तर त्या कम्युनिटीमध्ये समोर काम कराल का? आणि त्यांचं शिक्षणाचं म्हणजे शिक्षणाचं स्तर वगैरे वाढून राहिलं का, एवढंच विचारायचं होतं बस. अ, शिक्षणाच्या बाबतीत ट्रान्सजेंडर कम्युनिटी विषयी बोलताय ना सर तुम्ही? सर्वच कम्युनिटी ओके, बद्दल सर्व. बोलतो मी. ओके, ओके. हां. सो खूप चॅलेंजेस आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये. अ, कॉलेजमध्ये त्यांना कधी-कधी बुली केलं जातं किंवा इव्हन पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणजे मैत्रिणी एवढे मिळत नाही. तर अडथळे खूप येतात. पण हो, म्हणजे आता कॉलेजेसमध्ये पण अवेअरनेस सुरू आहे. आणि शाळेत सुद्धा अवेअरनेस करण्याची गरज आहे. तर त्यासाठी काम करायला नक्कीच आवडेल आणि अ, मी सध्या अ, म्हणजे माझं जर काम विचाराल तर मी लाईव्हलीहूडवरती काम करण्याचं थोडंसं प्लॅनिंग माझं सुरू आहे आणि त्यांच्या एक अशी सेफ स्पेस तयार करायची आहे, की जिथे वेगवेगळी लोकं येऊन सोबत बसून एकमेकांशी थोडा संवाद साधतील, बोलतील. सो मला ॲक्चुअली असं एक स्पेस क्रिएट करायची आहे खरं तर. तर हे माझं स्वप्न आहे. बट हो, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत काम बऱ्याच संस्थाही करतायत त्यांच्यासाठी हायर एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट. तर त्यांना सपोर्ट करायला धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. धन्यवाद भानसे सर. अंजली मॅडम. संदीप कुलकर्णी सर, प्रमोद सर, कल्पना मॅडम, ज्यांनाही बोलायचंय प्लीज अनम्यूट करा. आणि तुमच्या बाबांना पण विनंती आहे, मिलिंद जोशी सर, तुम्हाला पण अनम्यूट करून बोलावं. हा, नुपूरताई नमस्कार. मी प्रमोद म्हसकर. तुमचे अनुभव ऐकले आणि इतकं संवेदनाशील मन आणि इतके तुमचं विवेचन ऐकून खरंच मन भरून आलेलं आहे. ट्रान्सजेंडर त्यांना आपण वेगळे, पण त्यांच्यासोबत मैत्री करणं हा एक खरंच मोठं सामाजिक काम आहे.
आणि मला या बाबतीत थोडंसं स्वतःबद्दल मी स्वतःबद्दल सांगू शकतो की मी हे करत आलेलो आहे. मी कधीच त्यांचा द्वेष किंवा त्यांना कधी दूर लेखलं नाही. आणि आमचं एक छोटंसं हॉटेल होतं. तिथे हे ट्रान्सजेंडर आपण म्हणतो ते येऊन जेवून जायचे आणि व्यवस्थित पैसे देऊन जायचे. तर त्यामुळे त्यांना सामाजिक जाणीव असतेच त्या लोकांना. थोडंसं शिक्षणाचा प्रभाव, अंधश्रद्धा आणि एकूणच मानसिकता बदलली समाजाची. येस. तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडला की त्यांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणे थोडंसं खरं त्यावर जास्त काम करणं गरजेचं यासाठी आहे. कारण काही गोष्टी आपल्याला हा एक महत्वाचा स्रोत त्यांच्या उत्पन्नाचा दुर्दैवाने आहे की हा सगळ्यांचाच सामाजिक पराभव आहे खरं सांगितलं तर. पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचा बदल जो घडलाय, मला कायदेशीर गोष्टी माहीत नाहीत, पण जर तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक केलं तर आता तुम्हाला 3 किंवा कुठल्याही ठिकाणी हल्ली तुम्हाला 3 लिंगाचा ऑप्शन असतो. मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर. मला वाटतं इथून ही खरंच फार मोठी सुरुवात आहे. आणि मला आज कळलं की असे कित्येक लोक, ज्यात तृप्तीताई तुमचा देखील सहभाग आहे, हे लोक ह्या मागे होते. अधिकाधिक आपण या लोकांना मूळ प्रवास सामील करून घेतलं की मला वाटतं हा खऱ्या अर्थाने आपला सामाजिक विजय होईल. धन्यवाद नुपूरताई, तुमचे विचार ऐकले, तुमची थँक्यू. धडाडी. आणि मला मी माझं भाग्य असं मी तुमच्या वडिलांना वैयक्तिक ओळखतो. त्यांनी मला ही लिंक पाठवली. थोडी उशिराने मी जॉईन केलो, पण अतिशय म्हणजे सुरुवातीला मी त्याला चाचपडत होतो की हे नेमकं संभाषण कुठल्या दिशेला जात आहे. पण तुमचं एकूणच वक्तृत्व आणि तुमचा जो ह्या विषयाची पकड आहे, व्हेरी ग्लॅड टू नो यू. तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रम आयोजित थँक्यू. केला. येस. थँक्यू. धन्यवाद प्रमोद सर. विजय जाधव सर, कल्पना मॅडम, संदीप कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, ज्यांनाही बोलायचंय प्लीज अनम्यूट करून बोला. अनंत आगरकर. हॅलो. हा बोला अनंत आगरकर. आवाज येतोय माझा? हो येतोय येतोय. सॉरी मी लेट जॉईन झालो. नुपूर. येस. हाय. नो प्रॉब्लेम. अं, या माझ्या चिमणीला मी अंगात त्याच्यामुळे ती आता मी तिला वाघीण म्हणतो. वाघीण चालली आहे पुढे. रस्त्याने जाताना मला वाटतं ती वाघीण जाते. आणि तिला लहानपणापासून घडताना मी बघितलेलं आहे. तिने अपंगत्वावर मात करून आज छान यश मिळवलंय. तुला असंच पुढे यश मिळत राहो ही शुभेच्छा देतो. आणि तू छान बोलतेस, मला माहिती, त्याने गाते पण छान, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. थँक्यू. धन्यवाद आनंद सर. विजय जाधवजी, तुम्हाला काही बोलायचं? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला सर. नुपूरला आता म्हणजे मी काही दिवसापासून दिव्यांग ग्रुपवर ओळखतोय. त्याच्या आधी काय ओळख नव्हती. त्यांनी मला ओळखत नसतील, परंतु त्यांनी ज्या प्रत्येक गोष्टींमध्ये सहभाग नोंदवतात, प्रत्येक ची जे लाईव्ह सेशन असतात त्याच्यामध्ये पण असतात आणि त्यांचे आपले मत मांडतात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेतात त्यांनी त्याच्यामुळं. आणि त्यांची जे रेल्वे स्टेशनवर जे स्टोरी सांगितली त्यांनी, ते स्टोरी एकदम म्हणजे लक्षात, चांगल्या डोळ्यात माणसाला तेवढं 2-4 वेळेस केल्यावर लक्षात राहत नाही, परंतु त्यांनी लक्षात ठेवण्याची क्षमता त्यांची, ते सर्व आवडलं. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद विजय जाधव सर. बोला मिलिंद जोशी सर. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमच्या संस्थेचे आभार की तुम्ही आज नुपूरलाही बोलायची संधी दिलीत. चिकार काम करणं बाकी आहे. आपण त्याच्यासाठी काम करणार आहोत, नाही असं नाही. हा एक छोटा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये दुर्दैवाने आज भारतात या महाराष्ट्रामध्ये जो एक
म्हणून आहे, पण एक जातीभेद म्हणा किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं पण फार वाईट जो खरा पुढारलेला महाराष्ट्र आहे तिथे या गोष्टी दुर्दैवाने होत आहेत. तर त्याकरता अशासारख्या कार्यक्रमांची पण फार गरज होते, की ठीक आहे, अपंग, दृष्टीबाधित किंवा असा आणि प्लस इतर जे समाज आहेत, की जे खरोखर आज ज्यांना गरज आहे, पण काही कारणास्तव ती मिळत नाही. त्याकरता असे प्रबोधनात्मक कार्यक्रम किंवा अशा प्रकारच्या चर्चा ह्या समाजापर्यंत पोहोचवायला त्याचा फायदा होतो. अ, विशेषतः एक पालक म्हणून किंवा जे कोण पालक ऐकत असतील, ज्यांची मुलं अशी असतील किंवा ज्यांच्या माहितीमध्ये अशी मुलं ज्यांच्या घरात असतील, त्यांना अगदी साधं उदाहरण जे आपण प्रत्येक वेळी देतो, की आपणही जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा 4 वेळा पडतोच ना. त्यामुळे जे तुमचं जर मूल दृष्टीबाधित असेल, काही नाही कुठल्याही त्याला बाधा असेल किंवा त्याच्यात काही कमतरता असेल, तर ती कमतरता आहे म्हणून त्याला समाजापुढे न आणणं हे प्लीज सोडा. ते तुमचंच मूल आहे आणि ते जेवढं समाजासमोर येईल किंवा समाजात वावरेल, तेवढा समाजाचाही त्याच्या प्रतीचा जो एक भाव असतो किंवा त्याच्याबद्दलचे जे काही विचार असतात, ते आपोआप बदलायला मदत होते. त्याच्यामुळे हे जसं त्यांना अ, आपणही आणणं गरजेचं आहे, तसं पालकांनी त्याच्यात आपला काहीतरी कमीपणा आहे किंवा असं अजिबात वाटून घेऊ नये. जे जसं हे आपलंच मूल आहे. म्हणजे काही जगामध्ये असेही काही टॉपिक्स किंवा ह्याच्यावर रिसर्च झालाय की शुड सच चाइल्ड बी बॉर्न ऑर नॉट, म्हणजे प्री मॅच्युअर्ड मुलं असतात, तर त्याच्यावरही रिसर्चेस झाले आमच्यासारख्या पालकांच्याशी बोलून की शुड सच चाइल्ड बी बॉर्न ऑर नॉट, की म्हणजे तर इथपर्यंत पण गोष्टी आहेत, नाही असं नाही, या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण आपण जेवढं एक पालक म्हणून किंवा एक समाजाचा भाग म्हणून ह्या वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तींच्याकडे पॉझिटिव्हली बघू आणि जसं नुपूरने सांगितलं की एक सिंपथी एका मर्यादेपर्यंत द्या, सिंपथी नसून सहकार्याची भावना ठेवा. हा एक माझा मुद्दा राहील. सिंपथी ही कोणालाही आवडत नाही, तशी ह्याही माणसांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना मर्यादेपर्यंत फक्त सहकार्य करा आणि सिंपथीची मर्यादा ठेवा. काम करत राहू. पुन्हा तुमचेही आभार आणि नुपूरला संधी दिल्याबद्दल, आम्हाला संधी दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्यासारखे पालक जेव्हा समाजात असतात आणि आपल्या पाल्यांना अशा पद्धतीने घडवतात, आतापर्यंत जेवढेही एपिसोड झाले त्याच्यात ज्यांच्या मागे पालक आहेत, ती सगळीच व्यक्तिमत्व आज एक समाजासाठी आदर्श किंवा त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे की आम्हीही करू शकतो. त्यासाठी तुमच्यासारखे पालकांची आघाडी आणि सपोर्ट जेव्हा अशा पाल्यांना असतो, त्यामुळे निश्चितच ते उभे राहू शकतात. तुम्हाला खूप खूप सॅल्यूट सर, की तुम्ही तुमच्या अ, स्वतःलाच की आपल्या मुलीला तिला उभं करायचंय, तिला निगेटिव्ह न विचार करू देता तिला पॉझिटिव्हली स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत केली. तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप सॅल्यूट सर. थँक्यू. कल्पना मॅडम बोल. हम्म. नुपूर ताई, तुम्हाला तुमच्या प्राऊड ऑफ यू, म्हणजे तुम्ही खूप चांगलं कार्य केलं. हे मला खूप हे वाटलं, मी एक तुमच्यातली दिव्यांग आहे. हॅलो ताई, थँक्यू सो मच. धन्यवाद कल्पना मॅडम. संदीप कुलकर्णी सर, विनायक कुलकर्णी सर, तुम्हाला काही बोलायचं असेल, झिओमी नावाने पण कोणीतरी जॉईन आहे, तर अनम्यूट करून बोला. अंजली मॅडम. हॅलो नुपूर, संदीप कुलकर्णी बोलतोय. हा बोला सर.
हा, खूप छान कार्य चाललंय तुझं आणि तुझ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. संदीप काका बोलतोय, नुपूर. हॅलो, येस, हम्म. थँक्यू. हो चालेल, ठीक आहे. धन्यवाद सर. विनायक कुलकर्णी आणि झिओमी नावाने कोणीतरी आहे. तुम्हालाही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला. बहुतेक ते अनम्यूट नाही करत आहे. नूपूर मॅडम, खूप खूप तुमचंच प्रेरणादायी असं व्याख्यान झालं. आणि तुम्ही जे काही उदाहरणं सांगितले की प्रत्येक ठिकाणी अं, आपल्याला तिथं जुळवून घ्यायचं असतं. आणि तुम्ही ज्या प्रेमाने त्या सगळ्या कम्युनिटी सोबत जे पण टास्क मिळालं, तुम्ही छोटे छोटे उदाहरण सांगितले. रेल्वे स्टेशनवरचं असेल, तुम्ही झारखंडला गेलात टीस कडून, तर ते उदाहरण असेल की तिथंही गेल्यानंतर त्या ग्रामीण भागातल्या महिलांशी संवाद, त्यांच्या समस्या जाणून घेणं. तर हे सगळंच जे आतून तुमच्या काय म्हणतात ते त्याला की प्रेम असल्यामुळे समाजासोबत, त्या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी झगडणं, हे सगळं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यात तुम्ही प्रत्येक वेळेस जुळवून घेतलं. आणि जसं सांगितलं की अजून बऱ्याचशा गोष्टींसोबत काम करायचं आहे. तुम्ही अगदी तुमचं ते अनुभूती संस्थेबद्दल सांगितलं की मानसिक आरोग्याबद्दल लोक विचार करतात, पण जी वेगवेगळ्या कम्युनिटी मधले की ज्यांचं परंपरागत व्यवसाय आहे, तो व्यवसाय करताना त्यांच्यातली मानसिकता काय असते हे पण तुम्ही जाणून घेतलं, त्यावर काम केलं. तर निश्चितच हे सगळं खूप तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे सगळ्यांनाच. आणि शेवटी एकच म्हणेल की या सगळ्या तुमचं कार्य समजून सांगण्यासाठी तुम्ही जो महत्त्वाचा वेळ दिला, आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही असंच संवादात राहूया. आणि निश्चितच आमचा मुख्य उद्देश हाच आहे की जी आपल्यासारखी लोक इतके सगळं काम करत असतात, पण ते एकमेकांसोबत संवाद नाही घडवत. जसं तुम्ही ट्रेनमधलं उदाहरण सांगितलं की नुसत्या आवाजावरून तुमचं प्रेम त्या व्यक्तीला कळलं. तर हे खूप महत्त्वाचं असतं की आपण एक थोडासा जरी ओलावा त्याच्यात असला तर संवाद वाढत जातो. आणि असं म्हणतात की जसे हे संवाद जास्त वाढत जातील, तेव्हाच एकमेकांचा बद्दल काय म्हणतात त्याला अभ्यास सुरू होईल. आणि जेव्हा असा अभ्यास सुरू होतो, तेव्हाच सहकार्याची भावना वाढते आणि सहकार्याची भावना वाढल्यानंतरच पुढे हे सगळं सहयोग घडत असतो. आणि पुढे नक्कीच यातनं एक नवीन काहीतरी घडणार आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न खूप गरजेचे असतात. तर पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. जाताना एक सर्वांसाठी छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. आताच तुमच्या काकांनी म्हटलं की तुम्ही गीत पण गातात, तर विनंती आहे की संदेश आणि गीत पण तुम्हीच घ्यावं आणि आजच्या या सत्संगाची सांगता करावी. ओके. थँक यू सो मच सगळ्यांनाच माझं बोलणं ऐकल्याबद्दल, एवढ्या छान छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि नक्कीच खूप पुढे काम करायचं आहे आणि आत्ता फक्त सुरुवात आहे. आणि परत एकदा संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. ओके, आपण एक गाणं घेऊया. पानी सा निर्मल हो मेरा मन, हे एक मन नावाच्या चित्रपटातलं गीत आहे. ते घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करू शकतो. ओके.
पानी सा निर्मल हो मेरा मन मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन मेरा मन सूरज सा तेजस हो मेरा मन चंदा सा शीतल हो मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन मेरा मन धुंधलाए आंखें जब भरमाया चित्त है समझे ना मन को जब सत्य या असत्य है धुंधलाए आंखें जब भरमाया चित्त है समझे ना मन को जब सत्य या असत्य है चंचलता मोह से दूर रहे अपने ही द्रोह से दूर रहे करुणामय निर्भय हो मेरा मन करुणामय निर्भय हो मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मेरा मन मेरा मन धन्यवाद नुपूर मॅडम. खरोखर गाण्याप्रमाणे तुम्ही जसे उदाहरणं दिले तुम्ही सगळ्यांशी जुळवून घेतात. जिथं गेले तिथं स्वतःला त्यांच्यातलंच एक समजून त्यांच्यासोबत काम करतात, त्यांच्यासाठी काम करतात. खूप खूप सॅल्यूट तुम्हाला. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुन्हा संवाद सारथीच्या पुढच्या पुष्पात पुढच्या सोमवारी ठीक 8 वाजता भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.